श्री शिवछत्रपतींच्या या भूमीमध्ये पावन झालेली ही मावळभूमी, रम्य असं वातावरण, आणि त्यात चालू असणारा हा पहिलाच सामना. गजानन भाऊ गरुड, निलेश भाऊ गरुड स्पोर्ट फाउंडेशन संघ वर्षद नवनाथ भाऊ बोंडे स्पोर्ट फाउंडेशन संघ, चालू असलेला सामना. राहुल लेवळेचा फोन पडलाय, कोणाला सापडला असेल तर देऊन टाका. कोणतं फोन आहे राहुल? फोनचं नाव काय? सहकार्य करा. मोबाईल पडलाय, जर कोणाला सापडला किंवा दिसला तर राहुल लेवळेकडे जमा करा, कारण त्याचा मोबाईल आहे. जर कोणी मोबाईल दिसला असेल किंवा भेटला असेल तर देऊन टाका. धन्यवाद विशाल केदारी सहकार्य केल्याबद्दल. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. नवनाथ भाऊ बोंडे स्पोर्ट फाउंडेशन संघ क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. कर्णधार अमित गुरु विनंती क्षेत्ररक्षण सजवायचंय. पंचांच्या कापडी दत्ता लोखंडे, विशाल केदारी. या सामन्याचे पंचाचं कापडी दत्ता भाऊ कोंडरे, विशाल केदारी आणि पंच. पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. गजानन भाऊ गरुड या संघातील सर्ववीर ग्रामदाराला विनंती आहे, मैदानाचा दावा घ्यायचा आहे. गजानन भाऊ गरुड दोन फलंदाज पाठवायचे ते. पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायत गोवित्री पर्व दुसरे. चालू असलेला सामना गजानन भाऊ गरुड, गणेश भाऊ गरुड, निलेश भाऊ गरुड स्पोर्ट फाउंडेशन संघ वर्ष नवनाथ भाऊ बोंडे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला अमित गुरु, गोलंदाजीला मारा करतोय संघासाठी पहिलं शतक. फलंदाजीला मारा काढण्याचा ठरवतो अष्टपैलू खेळाडू डावखुराचा फलंदाज स्ट्राईक ऑन ऋषिकेश लोखंडे. तसाच नॉन स्ट्राईकला आहे तो निलेश गरुड. नवीन चेंडू नावाजेला गावाजेला हा गोलंदाज अमित गुरु अष्टपैलू खेळाडू गोविंद संघ बनला. त्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. पाहूया आपल्या होम ग्राउंडवर काय करतोय, कशी खेळी करतोय. मोती करंडक
2020 पर्व दुसऱ्या दिवसातील पहिलाच सामना. पहिला चेंडू स्ट्राईक ऑन ऋषी लोखंडे. पहिलाच चेंडू मैदानामध्ये. पाहूया स्ट्राईकला ऋषी. पहिलाच चेंडू सन्मानपूर्वक खेळलाय. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. पुढचा चेंडू अमितचा ऋषीसाठी. एकदा टोळे चेंडू कुष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल. लगातार 2 चेंडू निर्धाव. कटवला चेंडू 1 धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न. धावसंख्येचा श्रीगणेश आलाय. खातं खोलले 1 धावेने. स्ट्राईक लावलाय तो निलेश गरुड सप्त संघनायक. जोरदार टोळा चेंडू. या दरम्यान उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते स्वतः संघनायकचं नवरा धाव नोंदवे. पहिला मोठा झटका धावत केले ते निलेश गरुडला. पहिला मोठा तंबूचा असायला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते नवरा धाव यांचा स्वतः संघनायक. धावबाद होणं म्हणजे धावसंख्या स्थिर. एकच धाव 1 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा स्ट्राईक लावलाय तो डावखुऱ्याचा फलंदाज ऋषी लोखंडे. अमित तुळशी. जोरदार टोले चेंडू की धाव मिळत आहेत. क्षेत्ररक्षण उत्कृष्ट म्हणावं लागेल. पुन्हा एकदा निर्धाव. पुढचा चेंडू काय करतो ऋषी. काय रणनीती असेल. झेल डिप्लाय 2 गडी बाद केले ते. दुसरा मोठा झटका ऋषीच्या स्वरूपात. एक अष्टपैलू खेळाडू संघाचा आयकॉन प्लेअर मानला गेला. दुसरा मोठा तंबूच्या असायला. હવે ऋषीची जागा भरून करण्यासाठी कोण येते. सुभाष कोंडरे. एक धडाकेबाज फलंदाज. स्ट्राईक लावलाय. शतक संपल्यानंतर संघाला दुसरं वैयक्तिक पहिलं शतक. संघाला दुसरं वैयक्तिक पहिलं शतक घ्यावा लागतो. अजय बोडवे. स्ट्राईक लावतो प्रसाद. एक जोरदार टोले चेंडू. किती धाव मिळत आहेत. चेंडू सीमारेषा पार होणार. चौकार. धावसंख्या 4 ने भर पडली. धावसंख्या झाल्या त्या 5 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. पहिल्याच चेंडूवर मारा ठेवलाय तो प्रसादने. पुढचा चेंडू अजयचा प्रसादसाठी. कटवलाय. निर्धाव चेंडू.
पुढचा चेंडू आजच्या इटा उत्कृष्टपणे कटवलेला चेंडू एकच धाव एकाच धावेत समाधान मानले स्ट्राईकला आला तो सुभाष कोंडरे धडाकेबाज फलंदाज वाईट चेंडू अतिरिक्त धाव सात धावा पुन्हा एकदा टोलच्या निर्धाव चेंडू म्हणावा लागेल कमबॅक म्हणावं लागेल त्या चौकारानंतर आज यायचं गोलंदाजी करतो आज भोंडवे पुढचा चेंडू आज यायचा सुभाष साठी पुन्हा एकदा निर्धाव शतक संपले दोन शतक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली होती 7 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल ती नवनाथ भाऊ बोलवे स्पोर्ट फाउंडेशन संघाची पॉवर प्ले शतक संपले सामना 6 षटकाचा राहील पहिले 2 षटक पॉवर प्ले संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलाय तो एक वेगवान गोलंदाज म्हणावा लागेल याला तुषार दाभोलकर फ्रॉम वळवंटी पाहूया स्ट्राईकला तो समी प्रसाद आपल्या पहिल्याच चेंडूवर त्याने चौकार मारला होता पाहूया या षटकात काय करतो पहिला चेंडू तुषार प्रसाद साठी स्टोरे कटवलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल निर्धाव चेंडू पुन्हा एकदा कटवच्या नादात निर्धाव चेंडू सुरेश गरुड मायकी संपर्क साधायचा आहे पुढचा चेंडू तुषारचा कटवला चेंडू एक धाव पूर्ण एका धाव समाधान मानले धाव फलक 8 धावा वाईट चेंडू अतिरिक्त धाव 9 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात पुन्हा एकदा टोले चेंडू यष्टीरक्षकाच्या एकच धाव आताची धाव फलक 9 धावा एक जोरदार टोले चेंडू किती धाव मिळते 1 बाउंस चौकार सेट ऑन फायर प्रसाद जांभूळकर फ्रॉम कोळवाडी उत्कृष्ट फलंदाजी करतो तो प्रसाद आपल्या संघासाठी जोरदार फटकेबाजी करतोय चपळीचा खेळ करतोय तो एकच धाव शतक संपले 3 षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली होती 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात काहीशी आक्रमक पारी खेळावी लागेल त्या प्रसादला आपल्या संघासाठी धाव फलकावर धावा लागल्या ते 15 धावा संघासाठी 4थं वैयक्तिक दुसरं शतक अमित भुरुक जोरदार टोले चेंडू किती धाव मिळत आहेत सीमारेषा पार चौकार धाव संख्येत 4 ने भर धाव संख्या झाली ती 19 धावा एक धडाकेबाज फलंदाजी करतोय तो प्रसाद जांभूळकर प्रत्येक षटकामध्ये चौकार लावलाय पाहूया पुढचा चेंडू अमितचा कमबॅक करतोय का अमित लगावतोय षटकार प्रसाद जांभूळकर पुन्हा एक ऑफसाईडचे कटले चेंडू
किती धावा मिळत आहेत या दरम्यान उत्कृष्ट क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण 2 धावेत समाधान मानले धाव फलकावर धावा आहेत त्या 21 धावा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा जोरदार टोळ चेंडू किती धावा मिळत आहेत क्षेत्ररक्षक सज्ज या दरम्यान काय या 2 धावा धाव संख्या झाल्यात त्या 23 धावा आम्ही दुर्गा असा गोलंदाज आहे 6 चेंडू म्हणजे 6 धावा असेल तर हा निर्धाव चेंडू दाखल की आपल्या संघाला विजय मिळवून देईल असा हा गोलंदाज अमित गुरुक गोलंदाजीचा मारा करतोय पुन्हा एकदा जोरदार टोळ चेंडू किती धावा मिळत आहेत पुढचं गच्चा क्षेत्ररक्षण सीमारेषा पार चेंडू फरार 4 धावा धाव संख्येत 4 नंबर धाव संख्या झाली ती 27 धावा तुमचं महाग शतक म्हणावं लागेल या अमितचं एक उत्कृष्ट गोलंदाज मानलं जातं या अमितला पुन्हा एकदा बॅक साईड कटल चेंडू किती धावा मिळत आहेत चेंडू सीमारेषेच्या जवळ या दरम्यान काढलेले या आत्ताच्या 3 धावा धाव फलक 30 वरती गेले शतक संपलंय 4 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 30 धावा महाग शतक म्हणावं लागेल त्या अमितचं गोलंदाज उत्कृष्ट आहे क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाहीये पाहूया पुढचा षटक घेऊन कोण येतंय ह्या दरम्यान मैदानात ताबा घेऊन ठेवलाय तर तंबू ढकून बसलाय प्रसाद जांभूळकर आक्रमक पारी खेळतो आपल्या संघासाठी 5वं षटक वैयक्तिक दुसरं षटक अजय फ्रॉम भासगाव स्ट्रायकवर आहे तो प्रसाद निर्धाव चेंडू पुन्हा एकदा उंचावून चेंडू झेल टिपतोय का वन माऊ सीमारेषा पार चेंडू फरार चौकार धाव संख्येत 4 नंबर धाव संख्या झाली ती 34 धावा उत्कृष्ट फलंदाजी म्हणायला लागेल ती प्रसाद जांभूळकरची वैयक्तिक 31 धावांवरती खेळतोय तो वैयक्तिक 31 धावा आणि संघाची धावसंख्या ती 34 धावा उत्कृष्ट फलंदाजी म्हणाली ती प्रसादची पुन्हा एकदा उत्कृष्ट कटवले चेंडू 1 धाव पूर्ण एकाच धाव समाधान मानले धाव फलक पुढे सरसावताना धाव संख्या 35 धावा स्ट्राईकला आलाय तो धडाकेबाज फलंदाज सुभाष कोंडरे परंतु अजून काय असं दिसून आलं नाहीये 1 धाव पूर्ण दुसरा हवेचा प्रयत्न सुभाष कोंडरे चालले इक्का दुक्का लगाना पडेगा चौका छक्का स्ट्राइक ऑन प्रसाद एक उंचावून चेंडू हवाई फायर केले जेल टिपतोय का जेल खाली अमित गुरुक जेल सुटलाय एक संधी होती प्रसादला वाद करण्याची संधी गमावली आहे एक सेट बॅट्समन प्रसाद केलेला त्या दरम्यान काय 2 धावा
आणि प्रसाद जांभूळकर 38 धावा धाव फलकावर नोंदवले ते. अजूनही मैदानात तंबू डोकून बसलाय तो प्रसाद जांभूळकर. स्ट्राईक ऑन. संधी होती झेल टिपण्याची, संधी गमावली. संपले. 5 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 38 धावा. प्रसाद जांभूळकरला बाद करण्याच्या 2 संधी होत्या, गमावले ते. संधीचं सोनं करते का प्रसाद? एकच शतक राहिले या सामन्यातील. संघासाठी 6वं वैयक्तिक पहिलं शतक घेणार आहे. एक धडाकेबाज गोलंदाज धनेश शेवळे फ्रॉम गोवित्री. 6वं शतक म्हणजे हाणामारीचे शतक. किती धावा मिळत आहेत या शतकामध्ये? धाव फलकावर धावा नोंदवण्यात येते 38 धावा 2 वेळेच्या मोबदल्यात. स्ट्राईक लावलाय तो सुभाष कोंडरे. धनेश टू सुभाष दोन्ही एकाच गावातले खेळाडू. नो बॉल. पहिलाच चेंडू अतिरिक्त नो बॉल. अब नहीं चलेगा, इक्का दुक्का लगाना पड़ेगा, चौका चक्का. काय करतो सुभाष? स्ट्राईक ऑन. निर्धाव चेंडू. शेवटचं शतक आहे. किती धावा मिळतात या शतकात? पुन्हा ऑफसाईडचे कटले चेंडू. किती धावा मिळतात? 1 धाव. पुन्हा दुसरा याचा प्रयत्न. धाव नाकारले. एकाच धावेत समाधान मानले. 40 धावा धाव फलकावर नोंदवले ते. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणायला गेली धनेशची 6व्या षटकामध्ये. एकदा जोरदार चेंडू. बॅक साईड दिशेने किती धाव मिळत आहेत? सीमारेषा पार चौकार. धावसंख्या 4 ने भर पडली. धावसंख्या झाली ती 44 धावा. एक उत्कृष्ट फलंदाजी म्हणायला गेली ती प्रसाद जांभूळकरची आपल्या संघासाठी. प्रत्येक षटकामध्ये त्याने चौकार लगावले ते. त्रिफळावाद केलाय. तिसरा मोरा तंबूच्या झाला. मोठा झटका मारावा गेल त्या प्रसादच्या स्वरूपात. प्रसादची जागा म्हणून काढण्यात आलाय. बिग हिटर हार्दिक पांडे फॅन कमलेश भिरो. 6व्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. ब्रदर्स टू ब्रदर्स मॅच होती पण तसं काही दिसलं नाहीये. अमित टू कमलेश, धनेश टू कमलेश आहे. हार्दिक पांड्या. निर्धाव चेंडू. शतक संपले. 6 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 44 धावा.
चला गजानन भाऊ गरुड, निलेश भाऊ गरुड स्पोर्ट फाउंडेशन संघ क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण चालवायचं आहे. नवनाथ भाऊ बोंडे या संघाला जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 45 धावांचं लक्ष, काहीसं सोपं काहीसं अवघड असं लक्ष. दोन्ही संघामध्ये आयकॉन प्लेअर दिले ते कर्णधार संघनायक निलेश भाऊ गरुड तसेच गजानन भाऊ गरुड. आपणास विनंती आहे क्षेत्ररक्षण सजवायचंय. पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. दत्तभाऊ कोंडरे, विशाल केदारी. त्याला क्षेत्ररक्षण सजवायचंय. कर्णधार ऋषिकेश लोखंडे, कमलेश गुरु, नवनाथ भाऊ बोंडवे. आता दोन सलामी फलंदाज मैदानात पाठवायचे ते 45 धावांचं लक्ष आहे. तर सलामी फलंदाज मैदानात पाठवायचे, मैदानात ताबा घ्यायचा आहे. याच ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भासगाव इथले क्रिकेट प्रेमी शिक्षक म्हणावं लागेल त्यांना. भांगरे सर या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपले स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. तसेच याच ठिकाणी भोवती ग्रामपंचायत सदस्य दत्तभाऊ कदम याच ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपले हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. चालू असलेला सामना गजानन भाऊ गरुड वर्सेस नवनाथ भाऊ बोंडवे स्पोर्ट फाउंडेशन संघ. नवनाथ भाऊ बोंडवे स्पोर्ट फाउंडेशन संघाला बनवायच्या त्या 45 धावा. आमने सामने दोघे भाऊ कमलेश तो अमित. बोललो होता हा सामना होणार आहे. फलंदाजीसाठी अमित, उत्कृष्ट कडे चेंडू ज्याला जिंकतोय का, ज्याला जिंकलाय. बाजी जिंकली ती कमलेशने, छोट्या भावाने. पहिला मोरा तंबूचा असलेला विक्की राणेकर ज्याला जिंकलाय. गजानन भाऊ गरुड यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक झाला. पहिला मोठा झटका मारावा लागेल. आयकॉन प्लेअर अमित हुरुकला स्वतःच्या भावाने गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर बाद केलंय. त्याला पारितोषिकची एक बाजी लागली आहे या सामन्यामध्ये. आम्ही ती जागा बघून काढायला येतो. स्वतः संघनायक नवनाथ भाऊ बोंडवे यांना एक संधी आहे. जर त्यांनी षटकार मारला
तर पैलवान आयोजक पैनल हो स्वप्नील हो बिनगुडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्राईक लावलाय तो अजय भोडवे. संघाचा श्रीगणेश आलाय खात गोल एका धावेने. स्ट्राईक लावलाय तो स्वतः संघ नायक नवनाथ भाऊ भोडवे यांना संधी आहे. षटकार मारल्यानंतर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक जोरदार मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने. किती धाव मिळत आहेत? 2 धाव पूर्ण केले ते. 2 धाव वाचवले ते आपल्या संघासाठी. संघनायकाने पुन्हा एकदा संधी आहे. संधी सोनं करतोय का नवनाथ भाऊ भोडवे. पुन्हा एकदा जोरदार टोलेच्या नादात. 1 धाव पूर्ण. एका धावेत समाधान मानले. धाव फलकावर धावा नोंदवल्या तिथे. 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी म्हणावी लागेल ती कमलेश बुरुकची. गोविंदी संघातला हा आयकॉन खेळाडू. वाईड चेंडू. पंचांचे हात समांतर झाले ते. 5 धावा धाव फलकावर नोंदवले ते. एक जोरदार फटका. किती धाव मिळत आहे? झेल टिपते का? या दरम्यान काढलेल्या 2 धावा पूर्ण. धाव फलक वाढ झाली. धाव फलक झाले ते 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. स्ट्राईकआउट अजय भोडवे. रिव्हर्स स्वीपचा फटका होता. निर्धाव चेंडू शतक संपले. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणायला गेली ती कमलेश बुरुकची आपल्या संघासाठी. संघामध्ये आयकॉन प्लेअर म्हणून घेतलंय. त्यांनी आपली कामगिरी एकदम सुरळीत पाडली आपल्या संघासाठी. पहिलं शतक सोपवलं होतं. पहिल्या शतकामध्ये आयकॉन प्लेअर अमित बुरुकला बाद केलं पहिल्याच चेंडूवर. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलाय तो अष्टपैलू खेळाडू डावकुरातला गोलंदाज ऋषी लोखंडे. स्ट्राईकआउट आहे तो नवनाथ भाऊ भोडवे. निर्धाव चेंडू. पहिलाच चेंडू निर्धाव टाकलाय. पुन्हा एकदा निर्धाव. 500 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा नाव ठेवलंय. एक जोरदार फटका होता. झेल सुटलाय. संधी होती नवनाथ भाऊ भोडवे यांना बाद करण्याची. झेल टिपण्यासाठी होता तो कमलेश बुरुक यष्टी रक्षक. एक जोरदार फटका मारलाय. किती धाव मिळत आहेत? सीमारेषा पार चेंडू भरार चौकार. धाव संख्या झाली होती 12 धावा. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक झेलच्या खाली परंतु झेल सुटलाय. संधी होती अजयला बाद करण्याची. एक धडाकेबाज गोलंदाज येतो. संधीचं सोनं करतोय का अजय? काय करतो आपल्या संघासाठी? पुन्हा एकदा जोरदार टोला चेंडू. सीमारेषा पार चेंडू फरार आणि संदीप नो बॉल चेंडू आहे. आताच्या 5 धावा
तसेच याच ठिकाणी मावळचा बुलंद आवाज सातेगावचा हा पैलवान शुभम भाऊ आगरणे याच ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू, किती धाव मिळत आहेत? एक धाव पूर्ण, दुसरा धावायचा प्रयत्न, 2 धावा, शतक संपले. धाव फलकावर धावा नोंदवल्या होत्या 21 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात. महागडे शतक म्हणावं लागेल हे ऋषी लोखंडेचं. पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. एक धडाकेबाजी फलंदाजी करतो अजय भोंडवे आपल्या संघासाठी. 45 धावांचं लक्ष आहे. काहीसं सोपं काहीसं अवघड असं लक्ष आहे. धाव फलकावर धावा नोंदवल्या तर 21 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं शतक घेऊन आलाय तो अष्टपैलू खेळाडू कमलेश बुरुक. हार्दिक पांड्या फॅन मांडला जातो याला. गोविंदी गावचा हा आयकॉन प्लेयर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना स्वतः संघाला आहे गजानन भाऊ गरुड, निलेश भाऊ गरुड. पहिलाच चेंडू स्ट्राईक होणार तो 9 भाऊ बनवे. एक जोरदार फटका, झेल टिपतोय का? झेल सुटलाय. स्वतः संघ आहे गजानन भाऊ गरुड. पाहूया संधीचं सोनं करतोय का? 9 भाऊ बनवे स्ट्राईक ऑन. पुन्हा एकदा झेल टिपलाय. दुसरा मोहरा तंबूच्या असाला. स्वतः संघ नायकाच्या स्वरूपात 9 भाऊ बनवे. झेल टिपलाय तो 9 भाऊ बनवे यांचा. सचिनने छोटे बंधू तसेच याच ठिकाणी संघनायक तसेच पॅराग्लायडिंग पायलट पंकज भाऊ गुंगळे याच ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. नवनाथ बोंडेची जागा भरून काढे टाळाय तो. एक धडाकेबाज फलंदाज अष्टपैलू खेळाडू गणेश शेवळे फ्रॉम गोवित्री. जोरदार फटका. या दरम्यान उत्कृष्ट क्षेत्ररक्षण स्वतः संघनायकाचं गजानन भाऊ गरुड. 2 धावा पूर्ण. धाव फलक पुढे सरसावून धाव संख्या झाली ती 25 धावा. एकच धाव. स्ट्राईक लावलाय तो धनेश शेवळे. एक धडाकेबाज फलंदाज कमलेश टू धनेश. एक जोरदार फटका, झेल टिपतोय का? सगळ्याच्या क्षेत्ररक्षण व्हावं लागेल. चेंडू पारा सीमारेषा पार चौकार. धाव फलके 4 ने भर धाव संख्या झाली ती 30 धावा. धावा 30. 2 गड्याच्या मोबदल्यात.
जोरदार फटका. मुश्किल शतक संपले. 2 धावा. धाव फरक पुढे सरताना धाव संख्या झाली ती 32 धावा. संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरं शतक घेऊन ऋषी स्ट्राईकला आहे तो अजय भोंडे. एक संधी आहे. या चेंडूवर षटकार मारला तर पैलवान झोपेल रॉबिन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संधी आहे अजून पुढच्या चेंडूवर सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. लगातार 2 चेंडू निर्धाव लागले ते उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल ते ऋषीची. संधी होती झेल टिपण्याची संधी गमावली आहे. सलामीवीर फलंदाज अजय बोंडे अजून मैदानात तंबू बघू नये. स्ट्राईकला गणेश शेवाळे. एक जोरदार फटका टोलवला आहे. किती धाव मिळत आहेत. 1 धाव पूर्ण. एकाच धावात समाधान मानले. पुन्हा एकदा स्ट्राईकला अजय बोंडे सलामीवीर फलंदाज मैदानात तंबू लागून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल ते ऋषी लोखंडेची. धाव गोलंदाज वाईट चेंडू अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा घटवलेला चेंडू. शतक संपले. 4 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 36 धावा. अजूनही 12 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. 12 चेंडू 9 धावा. कोणाकडे षटक सोपवतात ते पाहूया. संघनायक 12 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 9 धावा. पुढील होणारा सामना अंकाई भाऊ गुगळे विरोधात दिनेश भाऊ गरुड. या दोन्ही संघनायकांना विनंती आहे नाणेफेक करण्यासाठी यायचंय. बारा चेंडू मध्ये 9 धावा. संघासाठी 5वं वैयक्तिक पहिलं शतक घेणारा एक अष्टपैलू खेळाडू उत्कृष्ट फलंदाजी केल्याने प्रसाद जांभूळकर. स्ट्राईकला आहे तो सलामीवीर फलंदाज अजय भोंडे सेट बॅट्समन. व्हाईट चेंडू अतिरिक्त धाव. पहिल्याच चेंडूवर अतिरिक्त धाव दिली आहे. पुन्हा एकदा जोरदार टोले चेंडू. किती धाव मिळत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरा वेळेचा प्रयत्न धाव नाकारली आहे. याच ठिकाणी क्रिकेट प्रेमी सुब्रत तेंडुलकर याच ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपले हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. मंचकावर यायचंय सुब्रत तेंडुलकर. आपल्यास विनंती आहे मंचकावर यायचंय. धाव फलकावर धावा नोंदवल्या तिथ्या 40 धावा. पुन्हा एकदा जोरदार चेंडू. 1च धाव. धाव संख्या झाली ती
अजूनही 4 धावांची गरज. जोरदार टोलला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरा यायचा प्रयत्न, धाव नाकारली. एकाच धावेत समाधान मानले. 42 धावा, 3 धावांची गरज आहे अजूनही नवनाथ भाऊ बोंडवे या संघाला जिंकण्यासाठी. स्ट्राईक लावतो गणेश शेवळे, राहतोय का षटकार की चौकार. निर्धाव चेंडू, शतक संपलंय. सहा चेंडू, 3 धावा. कोणाकडे चेंडू सोपवत आहे संघनायक गजानन भाऊ वरुड. पुढील होणार सामना पंकज भाऊ बुगळे, प्रकाश भाऊ तरकुळे स्पोर्ट फाउंडेशन संघ वर्सेस दिनेश भाऊ वरुड. या संघाचा नाणेफेक करतील सुब्रत तेंडुलकर यांना विनंती, आपण नाणेफेक करायचं आहे. अजय बोनवे आपल्या संघ पहिल्याच चेंडूवर षटकार घेतला, 500 रुपयाचं पारितोषिक. पहिलवान स्वप्नील भाऊ बिनगुडे, मॅच विनिंग पारी, डेड बॉल. मॅच विनिंग षटकार अजय बोनवेसाठी, 500 रुपये पारितोषिक. निर्धाव चेंडू, अजूनही संधी आहे, मॅच विनिंग षटकार घ्यायचा आहे. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. लगातार 2 चेंडू निर्धाव, धावा बनवायच्या त्या 3 धावा, 4 चेंडू 3 धावा. उंच चेंडू, चेंडू फरार, सीमारेषा पार, षटकार. मॅच विनिंग पारी म्हणावी लागेल ती अजय बोंडवेची आपल्या संघासाठी. सामन्यात विजयी संघ नवनाथ भाऊ बोंडवे स्पोर्ट फाउंडेशन संघ. धन्यवाद. हॅलो, हॅलो 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 माइक चेक. हॅलो हॅलो,